गढ़चिरौली जिले के धानोरा तालुका स्थित सरांडा बुज गांव आजादी के 78 वर्षों बाद भी सड़क जैसी बुनियादी सुविधा से वंचित है। ग्रामीणों ने ग्राम पंचायत और प्रशासन के खिलाफ नाराजगी जताई है। उनका कहना है कि उन्होंने खुद लाखों रुपए खर्च कर अस्थायी रास्ता बनाया, लेकिन सरकार की ओर से अब तक कोई पक्का रास्ता नहीं बनाया गया। सबसे गंभीर आरोप यह है कि साल 2017 में पंचायत ने सड़क का काम पूरा दिखाकर उसका बिल पास करवा लिया, जबकि गाँव में आज तक सड़क नहीं बनी। इस मामले की जानकारी मिलने पर आजाद समाज पार्टी के पदाधिकारी गांव पहुंचे और हालत का जायजा लिया। जिलाध्यक्ष राज बलसोड़ ने प्रशासन से तुरंत जांच और पक्की सड़क मंजूर करने की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि अगर जल्द कोई कार्रवाई नहीं हुई तो विरोध प्रदर्शन शुरू किया जाएगा। आम्ही आजाद समाज पार्टीची सर्व समूह आज सरांडा बुज या गावी आलो आहे। मुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत हा गाव येते आणि या गावामध्ये गेल्या म्हणजे 25-30 वर्षापासून अजिबात ग्रामपंचायत असो की इथला प्रशासन असो अजिबात रस्ता केलेला नाही आहे। जाण्या येण्याचा मार्ग अत्यंत खराब आहे आणि साधी टू व्हीलर जाण्यासाठी सुद्धा पावसाळ्यामध्ये अतिशय अडचण येते। पेशंट असले तर पेशंटला नेण्यासाठी जर एकदम तब्येत खराब असली तर त्यांना नेण्यासाठी इथं काही बरोबर व्यवस्था नाही आणि इतका सारा असताना अद्यापही प्रशासनाची याच्याकडे लक्ष नाही। आमच्यासोबत हे ग्रामसभेचे इथल्या ग्रामसभेचे अध्यक्ष आहेत, हिचामी नाव काय म्हटलं, राजेश हिचामी यांच्याकडून आम्हाला काल माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावर आम्ही या गावी आलो। इकडे एडमपायली आणि भेंडीकनार असे 2 गावं पुन्हा येतात। तिथले पोरं पण इथल्या शाळेमध्ये येतात, परंतु इकडे सगळा गट्टा जो आहे या गट्ट्याच्या अंतर्गत हे गावं येतात। तलाठी कार्यालय वगैरे त्यांचे सगळे कामं गट्ट्याकडे असतात आणि इथून 3 किलोमीटर जवळपास गट्टा आहे। रस्ता आम्ही आलो, आम्हाला जवळपास 2 किलोमीटर दूर गाडी ठेवावी लागली, गाडी इथपर्यंत येत नाही। रस्त्यानं आम्ही बघितलं, टू व्हीलर जरी आणला तरी काही ठिकाणाहून उतरून यावं लागते। अशा परिस्थितीमध्ये इथला जो काही प्रशासन आहे यांनी वारंवार मागणी करून ग्रामपंचायतची तर अजिबात लक्ष नाही। म्हणजे ग्रामपंचायतने यांचं म्हणणं असं आहे की इथला फक्त घरटॅक्स घेण्यापुरता ग्रामसेवक इथं येत असतात, त्याच्या व्यतिरिक्त इथं अजिबात लक्ष देत नाही। दुसरी गोष्ट एक अशी माहिती आम्हाला इथं झाली की या गावामध्ये हा जवळपास अर्धा किलोमीटरचा रोड असेल ना, 1 किलोमीटर गाव असेल ना, 1 किलोमीटर हा एक मुख्य रस्त्यावरच आम्ही उभे आहोत आणि इथला 2017 ते 18 मध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत इथला सिमेंट रस्त्याचा काम होता, बांधकाम होता, परंतु त्यांनी फक्त इथं खडीकरणासारखा केला, मुरुम टाकला आणि काही गिट्टी टाकली। तुम्ही दाखवणार, नंतर दाखवा तुम्ही। परंतु त्यांनी जो सिमेंटचा रोड केला आहे तो 50 मीटर सुद्धा नाही आहे आणि 50 मीटर रोड न करता त्यांनी पूर्ण 1 किलोमीटर जवळपास रोड दाखवलाय। पैसे पूर्ण उचललेले आहेत, परंतु रोड इथं झालेला नाही। ही अत्यंत वाईट गंभीर बाब आहे। या गोष्टीचा सुद्धा आम्ही प्रशासनाकडे हे दाद मागू, परंतु यांची आता मागणी सध्या अशी आहे की आम्हाला इथून जाण्या आणि येण्यासाठी पक्का रस्ता झाला पाहिजे अशी यांची मागणी आहे। शेवटी आमचं म्हणणं असं आहे की माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि जर अशा पद्धतीने आदिवासी लोकांकडे दुर्लक्ष प्रशासन असेल, इथला आमदार असतील, खासदार असतील, दुर्लक्ष करत असतील तर ही बाब गंभीर आहे। यासाठी आजाद समाज पार्टीच्या वतीने पुढे जाऊन नेहमी पाठपुरावा केला जाईल आणि या गावासाठी आम्ही काम करू असं मी या ठिकाणी सांगतो। नमस्कार, माझं नाव आहे राजेश हिचामी। गेल्या अनेक वर्षापासून या गावात म्हणजे आता जर पाहिजे यांच्या काळात तर काहीच नव्हता, हे जंगली पहाडी एरियामधून जात होते। माझ्या वयाचे आम्ही आता हा रस्ता इतका तरी तयार करून आम्ही कमीत कमी टू व्हीलर जाईल उन्हाळ्यात अशा परिस्थितीत काम केलेलं आहे आणि या कामात ग्रामसभेचा काही फंड जमा करून त्या फंडातून रोड तयार केलेला आहे। ग्रामपंचायत मधले तर अजूनही आम्हाला असं वाटते का ग्रामपंचायत कशासाठी आहे, हे कोणासाठी ग्रामपंचायत नेमलं जाते, पण सरकारने ग्रामपंचायत नेमून दिलेले आहेत। ग्रामसेवक या गावाचा विकास देखरेख सर्व गोष्ट करणारा ग्रामसेवक जर या असे गावामध्ये येत नसेल ना, विकासाचे काम जर करत नसेल तर मग आम्ही या गावात असून आम्ही पूर्वी इंग्रज काळात आहोत असं आम्हाला वाटते आमच्या गावकऱ्यांना। आणि हे आम्ही जर
यावेळेस जर दुनिया चंद्रावर चालली आणि आम्ही जंगलात आहोत, हे विषय बहुत आमच्यासाठी म्हणजे दुःखाची हे आहे. गावकऱ्यांना, गावकरी आणि येथले पोरं, येथले रहिवासी हेच विचार करतात. हे आमचं दुःख कधीच म्हणजे दूर होईल असे आम्हाला वाटते. पुन्हा यांनी सांगल्याप्रमाणे की हा जो रस्ता आहे, रस्त्याचा जो काम आहे, हा जवळपास 3-4 वर्षापासून हे स्वतः ग्रामसभेच्या वतीनं करत आहेत आणि त्याच्यासाठी जवळपास दरवर्षी 1 लाख रुपये खर्च हे ग्रामपंचायत देत नाही. हे ग्रामसभेच्या वतीनं ते दरवर्षी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करून दरवर्षी आपले मुरुम टाकणे, काहीतरी रस्ता बनवणे आणि आपली ये जा करणे अशा पद्धतीने खर्च करत आहे. आतापर्यंत जवळपास 4-5 लाख रुपये त्यांनी या रस्त्यासाठी खर्च केले, परंतु ग्रामपंचायतने 1 रुपया सुद्धा त्यांना दिलेला नाही.